आपल्या पदवीदान समारंभासाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंदजी निकुम सर आणि आमचं आगमन झालं तेव्हापासून आयुर्वेदाची तळमळ ज्या व्यक्तीमध्ये सातत्यानं बघतोय असे आपल्या राहुरी तालुक्याचे PI महाभारतातल्या संजयजी सारखी दूरदृष्टी असलेले असे व्यक्तिमत्व जर आयुर्वेदाला मिळाले असले तर आमचं अहोभाग्य होतं. तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य आनंदजी शेलोकार सर, या महाविद्यालयाचे उपप्राचार्य बांगर सर, आमचे मित्र कड सर, सर्व सन्माननीय शिक्षकवृंद आणि ज्यांना आज पदवी प्राप्त झाली आमचे असे सर्व आयुर्वेद प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी आणि ज्यांना सरांनी सांगितलं की लग्न लवकरात लवकर करून द्या म्हणून ज्यांचे हात लवकरात लवकर पिवळे करण्याची इच्छा ज्यांच्या मनात आहे असे आमचे पालक वर्ग आज आपल्याला पदवी प्राप्त झाली. पण पदवी प्राप्त झाल्यानंतर सगळं संपलं नाही. स्वतःला सिद्ध करण्याची जी वेळ आलेली आहे ती आता आणि सिद्ध करण्यासाठी जो बेस बनवायचा होता तो बेस फक्त या पदवीने आपल्याला मिळाला. पदवी प्राप्त केल्यानंतर आपण प्रॅक्टिसच केली पाहिजे असा कुठलाही नियम नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करणं आहे आणि समाजासाठी करत असताना आपण पहिले प्राधान्य आपल्या परिवाराला देतो, पहिले स्वतःला देतो आणि नंतर शेवटी समाजाला देतो. आपण जसं प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम करतो तसंच सर हे आपल्या सगळ्या समाजातल्या व्यक्तिमत्वाला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. आपणही व्याधी होऊ नये म्हणून सगळे प्रयत्न करत असतो, ते उपद्व्याप होऊ नये म्हणून सगळे प्रयत्न करत असतात. सांगा दोघांची सारखीच आहे, लढावं रोज सगळ्यांनाच आहे. सण आला की मला खरं दुःख आहे कारण माझे मित्र या तुमच्या प्रोफेशन मध्ये खूप आहेत आणि त्याच्यामुळं सण आल्यानंतर मला त्यांची काळजी पहिली असते. आपण एन्जॉय करतो आणि ते रात्रभर लढत असतात की उद्या दुसरं काहीतरी होऊ. आपला प्रयत्न तसाच असतो, असायला पाहिजे की माझ्या हॉस्पिटल पर्यंत कमीत कमी रुग्ण यावे असं मला वाटतं. पण आपला दृष्टिकोन वेगळा आहे. माझं हॉस्पिटल चांगलं केव्हा चालेल, गर्दी जास्त आहे म्हणून माझं हॉस्पिटल चांगलं चालतं, हा दृष्टिकोन सोडून द्या. आजही मला असं वाटतं की मला जर ट्रीटमेंट करायची असेल तर मी दुसऱ्याला विचारतो हॉस्पिटल चांगलं कोणतं आहे, पण आम्ही म्हणतो की कड सरांचं एकदम चांगलं आहे, त्यांच्याकडे फुल गर्दी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कड सरांकडे जायला. आम्ही हे कधीच बघितलं नाही की डायग्नोसिस कोणाचं परफेक्ट आहे, ट्रीटमेंट कोणाची परफेक्ट आहे हे बघून आम्ही कधीच जातो. कारण माझा डॉक्टर आज प्रॉब्लेम मध्ये असा आहे की तो अपग्रेड व्हायला तयार नाही. मी एकदा डिग्री घेतली, मी रोज सकाळ संध्याकाळ पेशंट बघायला लागलो, मी माझी OPD काढायला लागलो, रोज कलेक्शन जमा केलं की उद्या त्याचं काय करायचं एवढाच विचार करायला. ही ऍक्च्युअल परिस्थिती. मी स्वतःला अपग्रेड करायला तयारच नाही. जी टॉपची कंपनी आहे ती ऍपल, ही स्वतःला रोज अपडेट ठेवते, आपण का नाही? तो त्याचं एखादं प्रॉडक्ट आज लॉन्च करतो, तो दुसऱ्या प्रॉडक्टची तयारी त्या दिवशीपासून जर स्टार्ट करतो
तर मी स्वतःला का अपग्रेड करू शकत नाही? मला असं वाटतं मी BMS डिग्री, MS डिग्री, MD डिग्री प्राप्त केली म्हणजे मी सर्वोच्च काहीतरी प्राप्त केलं असं होतं, अशाने होत नाही. रोज काहीतरी चेंजेस होत आहेत, रोज काहीतरी बदल होत आहेत. आणि अपग्रेड फक्त स्टुडंटलाच होणं अपेक्षित नाही. अपग्रेडमध्ये पूर्ण कॉलेज असो, कॉलेजमध्ये फॅकल्टी मेंबर्स असो, टोटल स्टुडंट असो, या सगळ्यांना रोजच्या ज्या काही घडामोडी होत आहेत याच्यामध्ये अपग्रेड राहणं हे अतिशय महत्त्वाचं. म्हणून हा पहिला विषय तुमच्यासमोर मांडला. दुसरा विषय असा आहे की आम्ही फक्त माझा शेजारचा काय करतो या गोष्टीवर आमचं चालू. माझा मित्र हा PG करतोय, माझा मित्र PhD करतोय, माझा मित्र MD करणार आहे आणि म्हणून मी माझ्या आयुष्यातले काही दिवस वाया घालवणार. ज्याला ज्या प्रोफेशन मध्ये जायचं आहे त्यांनी त्या दृष्टीने तयारी करावी. कारण प्रत्येक गोष्टी सॅच्युरेशन आहे, पण नॉलेजसाठी कुठेही सॅच्युरेशन नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने विचार करावा की जर टीचिंगमध्ये जायचं असेल तर त्यांनी MD/MS व्हावं, प्रॅक्टिसमध्ये जायचं असेल तर प्रॅक्टिससाठी त्या पद्धतीनं त्यांनी प्रॅक्टिस करावी. केवळ फक्त ऑन पेपर या पद्धतीनं त्यांना PG आणि या सगळ्या गोष्टी करत असेल तर त्यांनी त्या गोष्टी करूच नये आणि पेशंट सोबत खेळू नये. PhD करायचं असेल म्हणून काउन्सिलिंग खूप चांगलं काम केलं, मला सगळ्यांनी शिव्या दिल्या तरी चाललं असेल, म्हणून विद्यापीठाने पहिल्या क्षणात मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली की हे फुल टाईम PhD कोर्स आलेला याला पहिले इम्प्लिमेंट करा. म्हणून विद्यापीठाने ताबडतोब वेळेवर नोटिफिकेशनमध्ये चेंजेस करून आपण PhD काउन्सिलच्या नियमानुसार ती फुल टाईम केली. कारण आपल्याला कोणत्याही गोष्टीचा कचरा करायचा नाही, एज्युकेशनचा बाजार मांडायचा नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने विचार करावं की मला ज्या गोष्टीचा पुढे विचार करायचा आहे, मला जी गोष्ट करायची आहे, माझं त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, ती गोष्ट मी आचरणात आणावी, त्याचं नॉलेज मी मिळवावं आणि त्याच्यानुसार पुढची प्रोसेस करावी. म्हणून तुमचा मी जास्त वेळ घेत नाही. म्हणून पालकांना सगळ्यांना विनंती आहे की त्यांना लढू द्या, त्यांच्या पायावर उभं राहू द्या आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं आता उभं द्या आणि सेटल हो. त्याच्या मागे तुम्ही कुठल्याही गोष्टीचं प्रेशर तयार करू नका. पैसा आज असतो उद्या नाही. 2 टाइमच्या भाकरी मिळाली काम संपतो. त्याच्यामुळे सरांची याच्यात तळमळ तीच होती की पहिले 4 लोकांना आपण जर मदत केलं ना तर त्याचं जे समाधान मिळतं ते समाधान कुठल्या मंदिरात पण मिळत नाही. आम्ही हे समाधान सोडून देतो आणि मंदिरात जाऊन रोज पूजा आरती करतो. या गोष्टीपेक्षा 4 लोकांचा जीव वाचवा, 4 लोकांना मदत करा, समाजात आपलं नाव स्थापन करा. आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी कधीच करू शकत कधी नाही. म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. सर्व जेवढ्या विद्यार्थ्यांना पदवी आज मिळालेली आहे त्या सगळ्यांना पुढच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना घडवण्यासाठी पालकांचं, नंतर प्राचार्यांचं, नंतर आमचे सगळे फॅकल्टी मेंबरचं यांचं सहकार्य लागलं, त्यांचे पण मी आभार मानतो आणि आजची माझी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.